गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. का कुर्मजिया परी वाईला अवेव पसरी. ना तरी चावसे आवरी आपुले आपण. कासव ज्याप्रमाणे वाटेल तेव्हा आपले लपवलेले अवयव बाहेर पसरतो व पुन्हा इच्छेने पोटात लपवतो, तैसी इंद्रिये आपेती. जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाणस्थिती पावली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय स्वाधीन असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. श्लोक. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना. रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. ज्ञानोबा तुकाराम. अर्जुना आणि कही एक, सांगेन ऐके कौतिक. जे विषया ते साधक त्यजिती नियमे. अर्जुना, आणखी एक गंमत सांगतो ऐक. जे साधक पुरुष इंद्रिये आवरून विषयांचा त्याग करतात, श्रोत्रादी इंद्रियावरती परिरसने नियमन करीती, ते सहस्त्रदा कवळीजती विषयी. श्रोत्रादी इंद्रिये आवरतात व त्यांना विषयाकडे धावू देत नाहीत, पण रसनेंद्रिय जी जिव्हाळातीचे मात्र नियमन करीत नाहीत, ते हजारो प्रकारांनी इंद्रियांच्या व विषयांच्या तडाख्यात जातात. त्यांच्याने विषय जिंकवले जात नाहीत. जैसी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नास निपजे तया वृक्षा. ज्याप्रमाणे झाडाची वरवर छाटणी करून त्याच्या मुळाशी पाणी घातले असता ते कसे नास पावेल बरं. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवे नियांगे फाके, तैसा मानसी विषय पोके रसनाद्वारे. त्याला जसजसे पाणी मिळते तसतसे ते आणखी चौफेर पाणी फुटून वाढते. त्याप्रमाणे रसनेंद्रियाच्या द्वारा म्हणजे जिभेच्या द्वारा मनाला पुष्टी मिळून मनात सतत विषयाचे ध्यान बळावते. येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे. जे जीवनची हे न घटे येणे विन. असे असले तरी इतर इंद्रियांचे विषय सेवन जसे तोडता येते, तसा रसनेंद्रियाचा विषय सर्वथा तोडू नये, कारण त्या वाचून जिवंतच राहता येणार नाही. मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे. जय परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. अर्जुना, जेव्हा साधक अनुभवाने परब्रह्मस्वरूप होऊन जातो, तेव्हा रसनेंद्रियाच्या विषयाचेही नियमन होत असते. तै शरीरभाव नासती, इंद्रिये विषय विसरती. जय सोहमभाव प्रतीती प्रगट होय. जेव्हा मी ब्रह्म आहे अशी प्रतीती मनात ठसते, तेव्हा मग शरीरभाव किंवा मी म्हणजे देह हा बुद्धीचा शरीरभाव नाहीसा होतो व ही देहबुद्धी नाहीशी झाली की इंद्रियांना विषयांचा विसरच पडतो. श्लोक. यततो व्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चिता. इंद्रियाणि प्रमाथिनी हरंती प्रसभं मना. ज्ञानोबा तुकाराम. एरवी तरी अर्जुना, हे आयानये साधना. जे रहाटता ती जतना निरंतर. अर्जुना, आपण पाहू गेलो तर हा इंद्रियांचा निग्रह कोणत्याही साधनाने साधत नाही. जे साधक इंद्रियांच्या निग्रहाचे जतन करण्याकरता सारखा अहर्निशी प्रयत्न करत असतात, जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी. जे मना ते सदा मुठी धरून या हाती. ज्यांच्या ठिकाणी इंद्रियांच्या निग्रहाचा अभ्यास सारखा गस्त घालीत असतो, ज्यांनी आपल्या सभोवार यमनियमांचे कुंपण घातले आहे आणि अशा रीतीने मनाला आपल्या मुठीत धरून ठेवण्याचा जे प्रयत्न करतात, असे पुरुष देखील ज्याप्रमाणे धनावर असलेले पिशाच्य मंत्रिकालाही भ्रम उत्पन्न करते, त्याप्रमाणे इंद्रियाकडून व्याकुळ केले जातात. अशी इंद्रिय बलवान आहेत. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी. जैसी मंत्रज्ञाते विवशी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे. मग आकळीती स्पर्शे इंद्रियांचे. पहा, रिद्धिसिद्धीच्या योगाने विषय प्राप्त होतात व अशा रीतीने प्राप्त झालेल्या त्या विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला. मन त्या विषयाकरता व्याकुळ होते. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी छोटावले ठाये. ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. अशा रीतीने इंद्रिये व विषय
यांच्या संधीत मन सापडते व मग त्या मनाकडून अभ्यास होत नाही, ते अडून बसते. असा हा मनावर इंद्रियांचा जबरदस्त पगडा आहे. श्लोक. तानि सर्वाणि संयम्य युक्त आशीत मत्परा वशे हि यश्चेंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्ञानोबा तुकाराम. मनोन्यायिके पार्था या ते निर्जळी जो सर्वता सर्व विषयी आस्था सांडून या. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांच्या सुखाची इच्छा सोडून देऊन किंवा विषयात सुख आहे ही खोटी बुद्धी सोडून देऊन जो कोणी या इंद्रियांच्या विषय प्रवृत्तीचा नाश करून इंद्रियांचाच नाश करतो तोची तू जाण. योग निष्ठेशी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण जकवेना. अर्जुना, ज्याचे चित्त विषय सुखाने मोह पावत नाही असा पुरुष योगनिष्ठेला योग्य असतो असे तू जाण. जो आत्मबोधयुक्त होऊन असे सतत जो माते हृदयात विसंबेना. जो पुरुष योगयुक्त असतो तो अखंड आत्मबोधयुक्त असतो आणि आपल्या हृदयामध्ये मी जो परमेश्वर त्या मला कधी विसरत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानशी होईल जरी काही तरी साध्यंतची पाही संसारासे. एरवी बाहेर विषयांचा संबंध सुटला असता पण अंतःकरणात जर का थोडी तरी विषय सुखाची इच्छा असली तर मात्र संपूर्ण संसारच त्याच्या ठिकाणी आहे असे तू समज. जैसा का विषाचा लेश घेतलिया होय बहुवस मग निभ्रांत करी नाश जीविताशी. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी पोटात गेला तरी तो सर्व शरीरभर पसरतो व निश्चित मृत्यू येतो. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घात करी असे का विवेक जाता. त्याप्रमाणे विषयात सुख असावे अशी शंका जरी मनात राहिली तरी देखील संपूर्ण विवेक नाहीसा होतो. श्लोक. ध्यायतो विषयान पुसा संगस्ते शुपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधाद भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. ज्ञानोबा तुकाराम. जरी हृदयी विषय स्मृती तरी निसंगा ही आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अर्जुना, विषयाचे स्मरण मनात जरी राहिले तरी देखील निसंग झालेल्या पुरुषालाही विषयाचा संग होतो आणि विषयाचा संग झाला की तो विषय भोगण्याची इच्छा उत्पन्न होतेच. जेत काम उपजला तेत क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे. ज्या ठिकाणी विषयाची वासना उत्पन्न झाली तेथे क्रोधही असतोच आणि क्रोधामुळे बुद्धी अविवेक संपन्न होते. सम्मोहा झालिया व्यक्ती तरी नाश पावे स्मृती चंडवाते ज्योती हत जैसी. बुद्धी अविवेकी झाली की ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यात दिवा राहत नाही त्याप्रमाणे आत्मस्मृती राहत नाही. का अस्तमानी निशी जैसी सूर्य जाते ग्राशी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियाशी. ज्याप्रमाणे सूर्यास्त होऊन अंधकार झाला असता सूर्याचे तेज लोपले जाते त्याप्रमाणे विवेक स्मृती नाहीशी झालेल्या प्राण्याची केवळ अविवेक संपन्न स्थिती होते. मग अज्ञानांध केवळ तेने आपलवी जे सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग केवळ गडद अंधकारच असतो त्यामुळे प्राण्याला काहीच कळत नाही, त्याचे सर्व ज्ञान नष्ट होते व आत हृदयामध्ये बुद्धीही व्याकुळ म्हणजे सारासार विचाररहित होऊन भ्रमिष्ट व विषय सुखाकरता कासावीस होते. जैसे जात्यंदा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसी बुद्धीशी होती भवे धनुर्धरा. ज्याप्रमाणे जन्मांधाला प्राण घेऊन पाण्याचा प्रसंग आला असता तो दीन होऊन सैरावैरा धावतो त्याप्रमाणे अर्जुना बुद्धीही भ्रमिष्ट होऊन सैरावैरा धावते. ऐसा स्मृतिभ्रंश घडे मग सर्वता बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. याप्रमाणे बुद्धिभ्रंश झाला असता बुद्धीला काहीच सुचत नाही व सर्व ज्ञान नष्ट होते. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. जीव चैतन्य शरीराला सोडून गेल्यावर
जशी देहाची स्थिती होते तशीच दशा पुरुषाच्या बुद्धीचा नाश झाला असता होते. म्हणून या ऐके अर्जुना, जैसा विष्पुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरो शके. म्हणून अर्जुना ऐक, जशी विस्तवाची ठिणगी लाकडाला लागली व तो अग्नी जर धडाडून पेटला तर त्रिभुवनालाही व्यापतो, तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी असणे हे पतन गिवशित पावे. तसेच मनात विषयाचे क्वचित सूक्ष्म ध्यान जरी असले तरी पुरुषाचे एवढे पतन होते. श्लोक. राग द्वेष वियुक्तेस्तु विषयांद्रियैश्चरण, आत्मवश्यैर्विधे आत्मा रसादमधि गच्छति. ज्ञानोबा तुकाराम. मनोनी विषय आगवे, सर्वता मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. म्हणून अर्जुना, आपल्या मनातून विषयांचे अस्तित्व निशेष नाहीसे झाले पाहिजे. विषयाचे मनाने मानलेले काल्पनिक अस्तित्व चित्तातून नाहीसे झाले की विषयाविषयीची आवड नावड किंवा रागद्वेष स्वभावताच नाहीसे होतात. पारता आणि काही एक जरी नाशले हे रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. अर्जुना, येथे आणखी एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. हे रागद्वेष जर नाहीसे झाले तर विषयामध्ये राहून विषयाशी केलेली क्रीडा पुरुषाला बाधक होत नाही. जैसा सूर्य आकाशात रश्मी करे जगाते स्पर्शत, तरी संगदोषे काय लिंपत तेथीचेनी. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य असतो व आपल्या किरणरूपी हाताने जगातील सर्व पदार्थ मात्रास स्पर्श करतो, तरी त्याला पदार्थाचा संग होतो का? तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोधविहीन होऊन असे. त्याप्रमाणे आत्मसुखाशी एकरूप होऊन इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी जो उदासीन असतो व काम क्रोध विरहित होऊन असतो, तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवन काही बाधितील कवना. त्याला विषयातही आपल्या वाचून काही दुसरी वस्तू दिसत नसते. विषयातही तो आपल्यालाच पाहतो. मग ते विषय कुठले आले व ते बाधतील तरी कोणाला. जरी उदकी उदके बुडिजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. जर पाण्यातच पाणी बुडेल किंवा अग्नीने अग्नी पोळेल तरच सर्वत्र आत्मस्वरूप पाहणारा पूर्णज्ञानी पुरुष विषयांच्या संगाने बुडवला जाईल. ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखिळ, तयाची प्रज्ञा चळ निभ्रांत मानी. याप्रमाणे जो सर्वत्र आपणच होऊन राहतो किंवा आपल्यालाच पाहतो, त्याची बुद्धी स्थिर झाले हे पक्के समज. श्लोक. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो व्यासु बुद्धी पर्यवतिष्ठते. ज्ञानोबा तुकाराम. देखे अखंडित प्रसन्नता, आती जेत चित्ता, ते तरी नाही समजता संसार दुःखा. आत्मसुखातच अखंड चित्त राहिल्यामुळे नेहमी चित्ताला सुखाचाच अनुभव आल्यास तेथे दुःखाचा प्रवेशच होणे शक्य नाही. म्हणून अशा पुरुषाला कोणतेही संसार दुःख भासत नाही. जैसा अमृताचा निर्झर, वसवे जयाचा जठर, तया क्षुधे तृषेचा अडदर काहीच नाही. ज्याच्या पोटात अमृताचा झरा आहे किंवा ज्याच्या पोटात अमृत स्त्रवते, त्याला जसे भूक तहान यांचे दुःख कधीच होणे शक्य नाही. त्याप्रमाणे तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैसे के आहे, ते तापेशी बुद्धी राहे परमात्मरूपी. त्याप्रमाणे ज्याचे चित्त आत्मसुखात तल्लीन आहे, अशाला दुःख कोठे व कसे भासणार. त्याची बुद्धी आपोआपच आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच असते. जैसा निर्वातीचा दीप सर्वता नेने कंप, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. ज्याप्रमाणे निवाऱ्यात ठेवलेल्या दिव्याची ज्योत हालत नाही, एकसारखी तेवत राहते, त्याप्रमाणे जो योगयुक्त असतो त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असते. श्लोक. नास्ति बुद्धिरयुक्तस्य
न चायुक्तस्य भावना न चाभावयता शांतिरशांतस्य कुतः सुखम. ज्ञानोबा तुकाराम. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी, तो आकळीला जानगुणी विषयादिकी. परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करणे हा जो योग किंवा युक्ती आहे, त्याला युक्तीचा अभ्यास ज्याच्या चित्ताला नाही, तोच विषय सुखाच्या पाशात सापडतो. तया स्थिर बुद्धी पारता कही नाही सर्वता, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अशा पुरुषाचे चित्त कधी स्थिर होत नाही आणि पुढे कधी स्थिर होईल याची आशा नसते. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपोय. चित्त स्थिर झाले नाही तर शांती तरी कशी प्राप्त होणार. जेथ शांतीचा जिवाळा नाही, तेथ सुख विसरोनी नरिगे काही. जैसा पापियाच्या ठाई मोक्ष न वसे. ज्याप्रमाणे पापी पुरुषाला मोक्ष कधी मिळत नाही, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी शांतीचा जिव्हाळा नाही, तेथे सुखही विसरून देखील राहत नाही. देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुडती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. अर्जुना, अग्नीत टाकलेले बी जर उगवेल तर अशांत चित्ताला सुख प्राप्त होईल असे समज. म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमन कीजे. म्हणून सुखस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी चित्त स्थिर न होणे यातच सर्व दुःखाचे बीज आहे. याकरताच इंद्रियांना विषयापासून आवरून आपल्या स्वाधीन केले पाहिजे. श्लोक. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोन विधीयते, तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमी वांबशी. ज्ञानोबा तुकाराम. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियांना जे जे बरे वाटते, तसेच जे पुरुष करतात, त्यांना ज्ञानाने आम्ही संसार समुद्रातून पार झालो असे वाटले तरी ते खरोखर संसार समुद्राच्या पार होत नाहीत. जैसी नाव थडीये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता आपाव पावे. ज्याप्रमाणे तीराला लागू पाहणारी नाव जर वादळात सापडली तर बुडण्यापासून वाचलेलेही ती पुन्हा बुडू पाहते, तैसी प्राप्तेही पुरुषे. इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके. त्याप्रमाणे प्राप्त पुरुषाने जर आपली इंद्रिये लाडावली व तो त्याप्रमाणे वागू लागला तर पुन्हा संसार दुःखाने दुःखी होतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.